नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे, आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे काय PYQ सेशन आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर MES मध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये टनेलमध्ये आतापर्यंत जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते क्वेश्चन्स मी याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर बघा सुरू करण्या अगोदर मला तुमच्याशी काय बोलायचं आहे. बघा मित्रांनो, टनेल हा असा सब्जेक्ट आहे की जो आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स देतो. ठीक आहे, जर का तुम्ही पेपर 2 मध्ये जर का बाकीच्या सब्जेक्टशी टनेलला कम्पेअर केलं तर आपल्याला माहिती इरिगेशन इंजिनिअरिंग झालं, इन्व्हायरमेंटल झालं, जिओटेक्निकल झालं, यांचा सिलेबस खूप जास्त मोठा आहे. ठीक आहे, सिलेबस मोठा असून त्यांना सुद्धा 10 क्वेश्चनचं वेटेज आहे आणि आपल्या टनेलला सिलेबस छोटा असून सुद्धा 10 क्वेश्चनचं वेटेज आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जर का तुमची टनेलची नोट्स जर का व्यवस्थित असेल, तुमचा टनेलचा कोर्स जर का व्यवस्थित असेल, तुम्हाला टनेल शिकवणारा जर का व्यवस्थित असेल तर तुम्ही 10 आउट ऑफ 10 क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकता. आणि तेच जर का आपल्याला 10 आउट ऑफ 10 क्वेश्चन जर का जिओटेक्निकलमध्ये जर का आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला खूप जास्त स्टडी करावा लागेल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये टनेल इंजिनिअरिंगमध्ये जे पण काही PYQ आलेले आहेत ते आपण आता बघूयात. ठीक आहे, चला बघा याच्यामध्ये बघा हे क्वेश्चन्स 2015 मध्ये आलेले आहेत. तर बघा पहिला क्वेश्चन काय आहे, बघा पहिला क्वेश्चन काय आहे जरा रीड करा. पहिला क्वेश्चन आहे पिकअप द एक्सप्लोजिव्ह यूज फॉर टनेलिंग इन सॉफ्ट रॉक. म्हणजेच काय की त्यांचं असं म्हणणं आहे की सॉफ्ट रॉक मध्ये जे एक्सप्लोजिव्ह आपण यूज करतो तर खालीलपैकी कुठलं एक्सप्लोजिव्ह आपण सॉफ्ट रॉक मध्ये यूज करतो. ठीक आहे, तर मित्रांनो त्याचं जे आन्सर आहे ते आहे, सांगा कुठला आन्सर आहे. याचा आन्सर आहे अमोनिया डायनामाइट. तर अमोनिया डायनामाइट जे आहे ते आपण सॉफ्ट रॉक मध्ये यूज करतो. ठीक आहे, तर आता बघा बाकीचे ऑप्शन आपण स्टडी करूया. बाकीचं ऑप्शन आहे बघा ब्लास्टिंग जिलॅटिन, त्यानंतर आहे सेमी जिलॅटिन. तर मित्रांनो ब्लास्टिंग जिलॅटिन जे आहे हे आपण हार्ड रॉक मध्ये यूज करतो. कुठे यूज करतो हे आपण हार्ड रॉक मध्ये यूज करतो. ठीक आहे, ब्लास्टिंग जिलॅटिन आपण कशामध्ये यूज करतो तर हार्ड रॉक मध्ये यूज करतो. त्यानंतर जे सेमी जिलॅटिन आहे हे सेमी जिलॅटिन आपण अंडर वॉटर ब्लास्टिंग साठी यूज करतो. जर का आपल्याला अंडर वॉटर जर का ब्लास्टिंग करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण काय वापरतो, त्या केसमध्ये आपण सेमी जिलॅटिनचा यूज करतो. तर मित्रांनो ज्यावेळेस मी कोर्स शिकवलेला आहे त्यावेळेस मी तुम्हाला 7 प्रकारचे ब्लास्टिंग मटेरियल सांगितले होते. ठीक आहे, त्यानंतर आपण प्रत्येक ब्लास्टिंग मटेरियलचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज कुठे त्याला यूज करायचं ते सगळ्या कंडिशन आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, आपल्या कोर्समध्ये आपण ते बघितलेलं आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग टनेलिंग मेथड इज यूज फॉर लेइंग अंडरग्राउंड सिवर. की खालीलपैकी कुठली टनेलिंग मेथड आपण सिवर लेड करण्यासाठी वापरतो. ठीक आहे, तर बघा हिच्यामध्ये सांगा मला आन्सर काय आहे. मी तुम्हाला एक्झाम कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं होतं त्याच्याबद्दल. तर आन्सर आहे बघा आर्मी मेथड. आर्मी मेथडलाच आपण काय म्हणतो, आर्मी मेथडलाच आपण केस मेथड सुद्धा म्हणतो. बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आर्मी मेथडलाच आपण काय म्हणतो, आर्मी मेथडलाच आपण केस मेथड सुद्धा म्हणतो. ठीक आहे, मला सांगा आर्मी मेथड म्हणजे ही काय इंडियन आर्मी मेथड आहे का? नाही, आर्मी मेथड म्हणजे ही मेथड आहे US आर्मी मेथड. US आर्मीने डेव्हलप केलेली मेथड आहे, त्याच्यामुळे त्याला आपण आर्मी मेथड म्हणतो किंवा आपण त्याला केस मेथड सुद्धा म्हणतो. आता बघा बाकीचे ऑप्शन आपण स्टडी करूया. निडल बीम मेथड. निडल बीम मेथड मी शिकवत असताना तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायला सांगितला होता. तो म्हणजे काय की निडल बीम मेथडमध्ये जी आपण निडल बीम यूज करतो त्या निडल बीमची लेंथ किती असायला पाहिजे, तर त्या निडल बीमची लेंथ मित्रांनो असते किती 5 ते 6 मीटर. त्यानंतर बघा जर्मन मेथड. तर जर्मन मेथडलाच आपण आणखी काय म्हणतो हो, जर्मन मेथडलाच आपण पेरीमीटर मेथड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो याला, जर्मन मेथडलाच आपण पेरीमीटर मेथड सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता की जर्मन मेथडमध्ये किती ड्रिफ्ट आपल्याला रिक्वायर्ड असतात. तर आपल्याला जर्मन मेथडने जर का कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर कमीत कमी आपल्याला 3 ड्रिफ्ट तिच्यामध्ये प्रोव्हाइड कराव्या लागतात. ठीक आहे, ड्रिफ्ट म्हणजे काय हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर बघा इंग्लिश मेथड. इंग्लिश मेथडमध्ये महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचा की इंग्लिश मेथड जी आहे त्या मेथडमध्ये इंग्लिश मेथडमध्ये ज्यावेळेस आपण टनेल कन्स्ट्रक्ट करतो त्याच्यामध्ये आपल्याला लॉट ऑफ टिंबर रिक्वायर्ड असते. कशासाठी, तर जे सॉइल आहे त्या सॉइलला सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला इंग्लिश मेथडमध्ये खूप जास्त प्रमाणात टिंबर लागते. सो लॉट्स ऑफ टिंबर इज रिक्वायर्ड इन विच मेथड तर इंग्लिश मेथड. इन इंग्लिश मेथड लॉट्स ऑफ टिंबर इज रिक्वायर्ड. ठीक आहे, मला सांगा ह्या ज्या मेथड्स मी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत, जर्मन मेथड झाली, इंग्लिश मेथड आहे, निडल बीम मेथड आहे, आर्मी मेथड, ह्या मेथड आपण सॉफ्ट रॉक साठी यूज करतो की हार्ड रॉक साठी, सॉफ्ट सॉइल साठी यूज करतो की हार्ड रॉक साठी यूज करतो. तर मित्रांनो ह्या सर्व ज्या मेथड आहेत ह्या आपण सॉफ्ट सॉइल साठी यूज करतो. म्हणजे जर का टनेल आपल्याला सॉफ्ट सॉइल मध्ये कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर ह्या मेथड आपण त्याच्यामध्ये यूज करतो. ठीक आहे, तर ह्या मेथड कशा लक्षात ठेवायच्या याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये सांगितलेली आहे. आता बघा
नेक्स्ट आहे टू अटेन द रिक्वायर्ड शेप ऑफ टनेल वी यूज. आपला जो टनेलचा शेप आहे, जो ज्यावेळेस आपण टनेल कन्स्ट्रक्ट करत जातो त्यावेळेस आपला टनेलचा जो शेप आहे, रिक्वायर्ड शेप अचीव करण्यासाठी आपण खालीलपैकी कुठलं टूल आपण यूज करतो. तर बघा ऑप्शन आहे कट होल्स, चिझेल, त्यानंतर आहे इझर्स आणि त्यानंतर आहे ट्रिमर. सांगा मित्रांनो आन्सर काय आहे? तर आन्सर आहे ट्रिमर्स. ट्रिमर्स आपण आपल्या टनेलचा जो शेप आहे तो टनेलचा शेप मेंटेन करण्यासाठी आपण काय यूज करतो? ट्रिमर्स यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर इनिशियल सर्वे ऑफ टनल द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज आर इन्व्हॉल्व्ड. फॉर इनिशियल सर्वे ऑफ टनल द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज आर इन्व्हॉल्व्ड. बघा मित्रांनो फॉन्ट दिसत नसेल तरी काही हरकत नाही, मी तुम्हाला रीड करून दाखवतोयच बरं का. ज्या वेळेस आपण टनेल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा असतो त्यावेळेस आपण जो इनिशियल सर्वे करतो तर त्या इनिशियल सर्वेमध्ये ज्या स्टेप आपण करतो तर त्यांचा सिक्वेन्स काय आहे बरं का, ते आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही इनिशियल सर्वे करता, टनेल कन्स्ट्रक्ट करण्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही इनिशियल सर्वे करता त्यावेळेस त्या इनिशियल सर्वेमधल्या स्टेप्स कशा पद्धतीने असायला पाहिजे. तर बघा सगळ्यात पहिले आपण काय करतो मित्रांनो, टोपोग्राफिकल मॅप घेतो जो की आपला सर्वे ऑफ इंडियाने बनवलेला असतो. तर आपण टोपोग्राफिकल मॅप घेतो, त्या टोपोग्राफिकल मॅपवरती आपण अलाइनमेंट टनेलची मार्क करतो. ठीक आहे. टोपोग्राफिकल मॅपवरती काय करतो आपण? अलाइनमेंट मार्क करतो. त्यानंतर आपण काय करतो की टनेलचे जे अलाइनमेंट आहे त्याच्यावरती जे मेन ऑब्लिगेटरी पॉइंट्स आहेत, म्हणजे जे मेन पॉइंट्स असतात ते मेन पॉइंट्स आपण त्याच्यावरती मार्क करून घेतो. ठीक आहे. त्यानंतर ते मेन पॉइंट्स मधून एक लाईन जॉईन करून घेतो आणि लास्ट मध्ये आपल्या टनेलचे जे पोर्टल्स आहेत. आता पोर्टल म्हणजे काय? तर पोर्टल म्हणजे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे तरी सुद्धा सांगतो. पोर्टल मुलं म्हणतील की सर तुम्ही सगळंच म्हणते ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. तर मित्रांनो खरंच ऑलरेडी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे तरी सुद्धा सांगतोय. बघा पोर्टल म्हणजे काय? तर पोर्टल म्हणजे जे एंट्री आणि एक्झिट पॉइंट असतात टनेलचे त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण पोर्टल असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं की सगळ्यात पहिले आपण काय करतो की टोपोग्राफिकल मॅपवरती अलाइनमेंट मार्क करून घेतो. तर बघा याच्यामध्ये इनिशियल सर्वे मध्ये आपण सर्वात पहिले काय करतो तर प्रिलिमिनरी सेटिंग ऑफ टनेल ऑन द टोपोग्राफिकल सर्वे ऑफ इंडियन मॅप्स. आपल्या टोपोग्राफीचे जे मॅप आहेत त्याच्यावरती आपण काय करतो? प्रिलिमिनरी सेटिंग आउट ऑफ द टनेल करतो, म्हणजेच काय अलाइनमेंट ऑफ टनेल करून घेतो. ठीक आहे. त्यानंतर काय करतो मित्रांनो, त्यानंतर आपण जे टनेलचे जे ऑब्लिगेटरी पॉइंट्स आहेत, जे मेन पॉइंट्स आहेत, या मेन पॉइंट्सला आपण आपल्या टोपोग्राफिकल मॅपवरती मार्क करून घेतो. ठीक आहे. बघा त्यानंतर आपण काय करतो, सेकंड आपण मार्किंग द टनेल ऑब्लिगेटरी पॉइंट्स ऑन द टोपोग्राफिकल मॅप. सर्वात पहिले आपण टोपोग्राफिकल मॅपवरती अलाइनमेंट मार्क केली, त्यानंतर ऑब्लिगेटरी पॉइंट्स मार्क केले. ऑब्लिगेटरी पॉइंट्स मार्क केल्याच्या नंतर आपण त्या ऑब्लिगेटरी पॉइंट्स मधून टनेल लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. म्हणजे 3 नंबरला आपण काय केलं तर 3 नंबरला आपण जे ड्रायव्हिंग द लाईन्स बिटवीन द फिक्स ऑब्लिगेटरी पॉइंट्स, जे ऑब्लिगेटरी पॉइंट्स आपण सिलेक्ट केले होते त्याच्यामधून लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. आणि लास्टमध्ये टनेलचे जे पोर्टल्स आहेत दॅट इज एंट्री पॉईंट अँड एक्झिट पॉईंट, त्या एंट्री पॉईंट अँड एक्झिट पॉईंटवरती आपण जे कॉन्क्रीटचे जे पिलर आहेत ते पिलर आपण त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्ट केले. बघा लास्टमध्ये आपण काय केलं, मार्किंग पोर्टल पॉइंट्स विथ कॉन्क्रीट पिलर ऑन द ग्राउंड. ठीक आहे. जे पोर्टलचे जे पॉईंट आहेत, पोर्टल पॉईंट म्हणजे काय? एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट ऑफ द टनेल, त्याला आपण पोर्टल असं म्हणतो. तर ते एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट वरती आपण कॉन्क्रीटचे पिलर मार्क केले. ठीक आहे. तर सिक्वेन्स काय असेल बघा, सिक्वेन्स असेल डी हा पहिला असेल, त्यानंतर 2 नंबरला आपण मार्किंग द टनेल ऑब्लिगेटरी पॉइंट्स, 3 नंबरला आहे ड्रायव्हिंग द लाईन्स थ्रू टनेल ऑब्लिगेटरी पॉइंट्स आणि लास्टमध्ये काय आहे? लास्टमध्ये आहे मार्किंग द पोर्टल पॉइंट्स विथ कॉन्क्रीट पिलर ऑफ द ग्राउंड. म्हणजे लास्टमध्ये आपल्याला कॉन्क्रीट पिलर ग्राउंडवरती उभे करायचे आहेत. ठीक आहे. समजलं का? तर याच्यामध्ये मला सांगा आता एक्सप्लेन केल्यानंतर आन्सर काय असेल सांगा. तर आन्सर असेल DBCA, म्हणजेच काय ऑप्शन 3 आपला आन्सर असेल. ठीक आहे. कोर्समध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं, परत सुद्धा एक्सप्लेन केलं. ठीक आहे. आता बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ D इज द डायमीटर ऑफ द टनेल इन मीटर. D काय आहे? डायमीटर ऑफ टनेल आहे आणि मीटर मध्ये आहे. त्यानंतर देन द थिकनेस ऑफ लाइनिंग इन mm ॲज पर द इम्पेरिकल फॉर्म्युला. आपल्याला बघा टनेलमध्ये ज्यावेळेस आपण थिकनेस प्रोव्हाइड करतो, टनेलमध्ये ज्यावेळेस आपण लाइनिंग प्रोव्हाइड करतो तर त्या लाइनिंगची एक पर्टिक्युलर थिकनेस असते बघा. तर त्या थिकनेसचा आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला काय आहे बघा, तो फॉर्म्युला आहे थिकनेस ऑफ टनेल लाइनिंग इज इक्वल टू 82D. थिकनेस ऑफ टनेल लाइनिंग इज इक्वल टू 82D. आता बघा टी काय आहे? टी आहे थिकनेस ऑफ द टनेल लाइनिंग इन mm, म्हणजे टी आहे थिकनेस ऑफ द टनेल लाइनिंग इन mm. आणि डी काय आहे? तर डी आहे डायमीटर ऑफ द टनेल इन मीटर. डी इज द डायमीटर ऑफ टनेल इन मीटर.
ठीक आहे. तर हे आहे आपली थिकनेस ऑफ द टनेल लाइनिंग, हाच फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे. तर बघा आन्सर काय आहे, आन्सर आहे T = 82 × D आणि T काय आहे, थिकनेस ऑफ द टनेल लाइनिंग. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा की टनेल लाइनिंगची जी थिकनेस आहे ही 230 mm पेक्षा कमी नको, कधीच नको. आपण टनेल लाइनिंगची जी थिकनेस आहे ही कधीच 230 mm पेक्षा कमी प्रोव्हाइड करत नाही. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा क्वेश्चन विचारलेला आहे ना बघा, यावर्षी हा क्वेश्चन विचारला ना, 2015 मध्ये हा क्वेश्चन विचारला ना, तर नेक्स्ट इयरमध्ये चान्सेस आहेत की ते या पॉईंट वरती जातील. हा पॉईंट पेपर सेटर विचारू शकतात. ठीक आहे, की थिकनेस ऑफ द टनेल लाइनिंग शुड नॉट बी लेस दॅन 230 mm. आणि मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल पण खरंच सांगतो, हा क्वेश्चन या येत्या आता बघा आता 2020 पर्यंत तर विचारलेला नाहीये, पण 2021 किंवा 22 मध्ये गॅरंटीने सांगतो हा क्वेश्चन विचारू शकतात की थिकनेस ऑफ द टनेल लाइनिंग शुड नॉट बी लेस दॅन 230 mm. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की टनेल लाइनिंगची जी थिकनेस आहे ही टनेल लाइनिंगची थिकनेस 230 mm पेक्षा कमी नको. ठीक आहे, अंडरस्टँड. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डस्ट पार्टिकल ऑफ द साइज ऑफ 0.5 मायक्रॉन टू 5 मायक्रॉन ऍडजसंट टू दी वर्किंग फेस शुड नॉट बी मोर दॅन. म्हणजे काय बघा, ज्या वेळेस आपण टनेल कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळेस आपल्याला ब्लास्ट करावे लागतात. ते ब्लास्ट केल्यामुळे टनेलमध्ये डस्ट पार्टिकल, खूप जास्त प्रमाणात डस्ट पार्टिकल क्रिएट होतात. तर जे डस्ट पार्टिकलची साईज 0.5 मायक्रॉन ते 5 मायक्रॉनच्या मध्ये आहे, ज्या डस्ट पार्टिकलची साईज 0.5 मायक्रॉन ते 5 मायक्रॉनच्या मध्ये आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आपला जो टनेलचा जो वर्किंग फेस आहे त्या वर्किंग फेसच्या तिथे त्याचं पार्टिकल कितीपेक्षा जास्त असायला नको, असं आपल्या क्वेश्चनचं मिनिंग आहे. असं क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो आपलं जे वर्किंग फेस ऑफ टनेल आहे त्या फेसवरती डस्ट पार्टिकलचं जे प्रमाण आहे ते 450 पार्टिकल पर सेंटीमीटर क्यूब पेक्षा जास्त नको. काय, 450 पार्टिकल, दॅट इज 450 पार्टिकल पर सेंटीमीटर क्यूब पेक्षा ते कॉन्सन्ट्रेशन जास्त असायला नको. तुम्ही म्हणणार सर का, तुम्ही म्हणणार का, रिझन काय आहे त्यामागचं, बरोबर आहे. तर त्यामागचं रिझन असं आहे मित्रांनो की जर का आपण 0.5 मायक्रॉन ते 5 मायक्रॉन हे जे पार्टिकल आहे आणि 10 मायक्रॉन पर्यंत जे पार्टिकल आहेत, हे पार्टिकलचं जर का कॉन्सन्ट्रेशन वर्किंग फेसवरती 450 पार्टिकल पर सेंटीमीटर क्यूब पेक्षा जर का जास्त असेल तर त्या केसमध्ये मित्रांनो सिलिकोसिस नावाची बिमारी होऊ शकते. काय, सिलिकोसिस नावाची बिमारी होऊ शकते. तर सिलिकोसिस कशामुळे होते, तर हे जे पार्टिकल आहेत 10 मायक्रॉन साईज पर्यंत जे पार्टिकल आहेत ते जर का आपण लॉंग टर्म साठी इनहेल केले तर त्यावेळेस आपल्याला सिलिकोसिस हा डिसीज होऊ शकतो. आता सिलिकोसिस काय आहे हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त मी ओव्हरलुक सांगितलेलं आहे की जर का या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण लॉंग टर्मसाठी राहिलो तर आपल्याला सिलिकोसिस हा डिसीज होऊ शकतो. ठीक आहे, समजलं. आता बघा हे कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवा की जे वर्किंग फेसला जर का आपल्याला वर्क करायचं असेल टनेलच्या वर्किंग फेसला, तर त्या ठिकाणी डस्ट पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन शुड नॉट बी ग्रेटर दॅन 450 पार्टिकल पर सेंटीमीटर क्यूब. अंडरस्टँड. ठीक आहे, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर हायवे टनेलिंग इज प्रिफर्ड इफ द डेप्थ ऑफ कट एक्सीड. बघा हायवे टनेलिंग म्हणजेच काय, आपल्याला जर का टनेल हा हायवेसाठी प्रोव्हाइड करायचा असेल तर आपण टनेल हा कुठल्या कंडिशनमध्ये प्रोव्हाइड करायचा, असं त्या क्वेश्चनचं मिनिंग आहे. बघा मित्रांनो हा माझा काय आहे, हा माझा हिली एरिया आहे. ठीक आहे, आता मला या साईड कडून मला या साईडकडे जायचंय. माझ्याकडे किती ऑप्शन आहेत सांगा, माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन आहे की मी काय करू शकतो की या अलॉंग दी कंटूर लाईन मी काय करू शकतो, अलॉंग दी कंटूर लाईन असे हेअरपिन बेंड्स करून कंटूर लाईनच्या अलॉंग मी रोड कन्स्ट्रक्ट करू शकतो. ठीक आहे, आता बघा कंटूर लाईन म्हणजेच काय, द लाईन जॉईनिंग द पॉइंट्स ऑफ इक्वल एलिव्हेशन. ठीक आहे, मग मी काय करू शकतो, बघा तुम्ही ज्या पण वेळेस असे हिली एरियामध्ये प्रवास करतात त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तुमचे जे रोड आहेत ते असे एकदम दूर जातात परत येतात, दूर जातात परत येतात, असे वळण रस्ते असतात. ठीक आहे, का, कारण की ते कंटूर लाईनच्या अलॉंग रस्ते कन्स्ट्रक्ट केलेले असतात जेणेकरून जो ग्रेडियंट आहे तो ग्रेडियंट एकदम स्टीप होऊ नये. त्याकरता आपण काय करतो, हिली एरियावरती रोड काय करतो, अलॉंग दी कंटूर लाईन कन्स्ट्रक्ट करतो. ठीक आहे, एक आहे की आपण अलॉंग दी कंटूर लाईन रोड कन्स्ट्रक्ट करू शकतो. दुसरा ऑप्शन असा आहे की हा जो पहाडी एरिया आहे याच्यामधून मी ओपन कट प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजेच काय, मी हा जो पहाडी एरिया आहे याला मी काय करू शकतो, मध्येच काय करू शकतो, कट करू शकतो. ठीक आहे, मध्येच मी काय करू शकतो, याला कट करू शकतो. ठीक आहे, हे झालं दुसरं ऑप्शन. तिसरं ऑप्शन काय आहे, तिसरं ऑप्शन आहे मी टनेल प्रोव्हाइड करू शकतो. मी काय करू शकतो, या पहाडी एरियाच्या अंडरग्राउंड मध्ये काय करू शकतो, टनेल प्रोव्हाइड करू शकतो. पण आपण हा टनेल केव्हा प्रोव्हाइड करायला पाहिजे,
ज्या वेळेस आपली जी डेप्थ ऑफ कट आहे, ज्या वेळेस आपली जी डेप्थ ऑफ कट आहे, ही डेप्थ ऑफ कट जर का ग्रेटर दॅन 18 मीटर असेल तर त्यावेळेस आपल्याला मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला टनेल प्रोव्हाइड करावा लागेल. जर का आपली डेप्थ ऑफ कट जर का ग्रेटर दॅन 18 मीटर असेल आणि त्या केसमध्ये जर का आपण हा ऑप्शन चूज केला, कुठला, पहाडी एरिया, म्हणजेच काय, जे जितनराम मांझी होता त्याने काय केलं, पहाडाच्या मधून रस्ता काढला, म्हणजे पहाड फोडून काढला त्याने, बरोबर आहे. तर तो ऑप्शन इकॉनॉमिकल नसेल. केव्हा, जर का आपली जी डेप्थ ऑफ कट आहे, हे जर का डेप्थ ऑफ कट ग्रेटर दॅन 18 मीटर असेल तर ओपन कट प्रोव्हाइड करणं हे इकॉनॉमिकल नसेल. मग त्या केसमध्ये मित्रांनो, त्या केसमध्ये ज्यावेळेस आपला डेप्थ ऑफ कट हा ग्रेटर दॅन 18 मीटर असेल, ग्रेटर दॅन 18 मीटर असेल, तर टनेल इज द मोस्ट प्रिफरेबल अँड इकॉनॉमिकल ऑप्शन. ठीक आहे, तर टनेल प्रोव्हाइड करणं हे इकॉनॉमिकल असेल आणि फिजिबल सुद्धा असेल. ठीक आहे, आता चला, आता आपण क्वेश्चनकडे वळूयात. बघा, आता तुम्हाला क्वेश्चन येईल, ते काय म्हणतात, फॉर हायवे टनेलिंग इज प्रिफर्ड इफ द ओपन कट एक्सीड, इफ द ओपन कट, जर का ओपन कट जी आहे, जर का डेप्थ ऑफ ओपन कट ही 18 मीटरपेक्षा जर का एक्सीड करत असेल, 18 मीटरपेक्षा जर का एक्सीड करत असेल, तर मित्रांनो त्या केसमध्ये आपल्याला काय प्रोव्हाइड करावं लागेल, त्या केसमध्ये आपल्याला टनेल प्रोव्हाइड करावं लागेल. मग बघा ऑप्शन बघा, 10 मीटर डेप्थ, 15 मीटर डेप्थ, 20 मीटर डेप्थ आणि 25 मीटर डेप्थ. मग तुम्ही म्हणणार सर हिच्यामध्ये तर ऑप्शन 18 मीटर नाहीये. मित्रांनो, हिच्यामध्ये जरी ऑप्शन 18 मीटर नाहीये तर एमपीएससीने याचा आन्सर काय दिलाय, 15 मीटर. मग तुम्ही खूप कन्फ्यूज होणार. तुम्ही म्हणणार सर तुम्ही आम्हाला 18 मीटर सांगितलं, आन्सर आहे 15 मीटर, आन्सरमध्ये ऑप्शनमध्ये 20 मीटर सुद्धा डेप्थ आहे, मग 15 मीटरच का घेतली. आता बघा मित्रांनो, ऍक्च्युअली जर का 2015 मध्ये कोणी क्लेम केलं असतं ना, तर हा क्वेश्चन एमपीएससीला कॅन्सल करणं भाग होतं. कारण की रेफरन्स बुकमध्ये ॲज इट इज मेन्शन केलेलं आहे की जर का डेप्थ ऑफ ओपन कट हा ग्रेटर दॅन 18 मीटर असेल तर आपल्याला टनेलच प्रोव्हाइड करावं लागेल. रेफरन्स बुकमध्ये क्लिअर ही व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जर का आपण रेफरन्स बुकचा रेफरन्स एमपीएससीला दिला तर तो क्वेश्चन कॅन्सल होतो. आणि या 2015 मध्ये कोणी क्लेम केलेलं नसल्यामुळे हा क्वेश्चन ॲज इट इज एक्झाममध्ये राहिला. अदरवाईज सेकंड आन्सर की मध्ये काय होत होता, हा चेंज होत होता, क्वेश्चनच चेंज होत होता, कॅन्सल होत होता. ठीक आहे, आता बघा सेम क्वेश्चन एमपीएससीने 2018 की 2019 मध्ये विचारलेला आहे, त्याचा आन्सर त्यांनी 18 मीटर दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा या केसमध्ये यांनी 15 मीटर दिलेला आहे, पण ऍक्च्युअल आन्सर किती पाहिजे बघा, आन्सर आहे 18 मीटर डेप्थ. किती आहे, 18 मीटर डेप्थ. ठीक आहे, समजलं. त्याच्यामुळे कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही की सर 15 मीटर कसं, याच्यामध्ये 18 मीटरच आन्सर पाहिजे. ठीक आहे, अंडरस्टँड. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, की इन कम्प्रेस एअर टनेलिंग द व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर प्रोव्हाइडेड, की कम्प्रेस एअर टनेलिंग मेथडमध्ये व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर आपल्याला किती सप्लाय करावं लागते. तर मित्रांनो त्याची जी क्वांटिटी आहे ती आहे बघा, लक्षात ठेवा, कॉम्प्रेस एअर मेथड ऑफ टनेलिंग मध्ये जी व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर आपल्याला सप्लाय करावी लागते ती असते बघा, ती असते 20 क्युबिक फीट पर मिनिट पर मीटर स्क्वेअर फेस एरिया. बघा काय आहे, 20 क्युबिक फीट पर मिनिट पर स्क्वेअर फीट ऑफ दी फेस एरिया, पर स्क्वेअर फीट ऑफ दी फेस एरिया. बघा त्यानंतर यालाच आपण मीटर क्यूब मध्ये कसं लिहिणार सर, तर याला बघा एमपीएससी कसं आहे थोडंसं चेंज करते क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन सेम विचारणार, क्वेश्चन सेम विचारणार, पण इथे क्युबिक फीट मध्ये विचारलं ना तर ऑप्शन कशामध्ये देईल बघा, मीटर क्यूब मध्ये देईल. म्हणजे तुम्ही वाचलेलं असते क्युबिक फीट मध्ये, पण आन्सर ऑप्शन कशामध्ये दिलेलं असते, मीटर क्यूब मध्ये दिलेलं असते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा हे झालं क्युबिक फीट मध्ये, की 20 क्युबिक फीट पर मिनिट पर स्क्वेअर फीट ऑफ दी फेस एरिया, एवढी फ्री एअर आपल्याला सप्लाय करावं लागते. कशामध्ये, कॉम्प्रेस एअर मेथड मध्ये. ठीक आहे, त्यानंतर यालाच आपण जर का मीटर क्यूब मध्ये लिहिलं तर बघा ते आहे 6 मीटर क्यूब पर मिनिट पर मीटर स्क्वेअर ऑफ दी फेस एरिया. ठीक आहे, तर बघा एवढी एअर आपल्याला काय करावं लागते, कम्प्रेस एअर मेथड मध्ये आपल्याला सप्लाय करावी लागते. ठीक आहे, आता मित्रांनो बघा याच्यामध्ये ऑप्शन बघा, 10 क्युबिक फीट पर सेकंड रॉंग, हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. हे आहे 20 क्युबिक फीट पर मिनिट पर स्क्वेअर फीट ऑफ द फेस एरिया, हे पण करेक्ट आहे. आता चौथा ऑप्शन बघा, 6 मीटर क्यूब पर आवर. मला सांगा पर आवर आहे का, मुलं इथेच मिस्टेक करतात, घाईमध्ये काय करतात, ऑप्शन रीड करत नाही, डायरेक्ट धाडकन पर आवर एकदम लावून टाकतात. ठीक आहे, तर पर आवर नाहीये मित्रांनो, आन्सर काय आहे 6 मीटर क्यूब पर मिनिट आन्सर आहे, 6 मीटर क्यूब पर मिनिट. त्याच्यामुळे हा क्वेश्चन काय, हा ऑप्शन काय रॉंग आहे. ठीक आहे, दोन ऑप्शन आपल्याकडे, दोन व्हॅल्यू करेक्ट आहेत, एक आहे 20 क्युबिक फीट पर मिनिट आणि एक आहे 6 मीटर क्यूब पर मिनिट. ठीक आहे, एवढी व्हॉल्यूम ऑफ एअर आपल्याला सप्लाय करावं लागते.
ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की इन निडल बीम मेथड ऑफ टनेलिंग, निडल बीम मेथड ऑफ टनेलिंग द लेंथ ऑफ निडल बीम मेथड, निडल बीम मेथड ऑफ टनेलिंग मध्ये जो निडल बीम आहे ते निडल बीमची लेंथ किती असते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की निडल बीम मेथड ऑफ टनेलिंग मध्ये, निडल बीम मेथड ऑफ टनेलिंग मध्ये जी लेंथ आहे कशाची, निडलची जी लेंथ आहे, निडल बीमची जी लेंथ आहे ती किती असते, तर ती 5 ते 6 मीटर असते. किती असते मित्रांनो, 5 ते 6 मीटर असते. ठीक आहे, निडल बीम मध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की निडल बीम आपण हार्ड रॉक मध्ये यूज करतो की सॉफ्ट सॉइल मध्ये यूज करतो, तर आपण ही मेथड सॉफ्ट सॉइल मध्ये यूज करतो. ठीक आहे, समजलं. आता मंकी ड्रिफ्ट आपण कशामध्ये यूज करतो, तर मंकी ड्रिफ्ट सुद्धा आपण निडल बीम मध्ये यूज करतो. मी तुम्हाला क्लासमध्ये एक्सप्लेन करताना एकदम डिटेलमध्ये मेथड एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर निडल बीम काय असतो, निडल बीमचा पर्पज काय आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, चला आता बघा नेक्स्ट आहे NATM मेथड ऑफ टनेलिंग. बघा NATM मेथड ऑफ टनेलिंग, NATM म्हणजे काय सर, तर NATM म्हणजे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. काय, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. बघा ऑस्ट्रियन म्हणतोय मी, ऑस्ट्रेलियन नाही, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. काय, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. तर बघा मित्रांनो, ही जी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड आहे ही आपण हार्ड रॉक मध्ये यूज करतो आणि ही मेथड खूप व्हर्साटाईल मेथड आहे. ही आपण कुठल्याही जिओलॉजिकल कंडिशन मध्ये आपण या मेथडचा वापर करू शकतो. म्हणजे भलेही तिथे एक्सपान्शन असू द्या, कॉन्ट्रॅक्शन असू द्या, भलेही तिथे स्वेलिंग ऑफ सॉइल असू द्या, भलेही तिथे खूप जास्त एक्सटर्नल प्रेशर सॉइल वरती अप्लाय झालेलं असू द्या, कुठलीही कंडिशन असू द्या, त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला अनअबनॉर्मल जिओलॉजिकल फॉर्मेशन जरी असतील तरी त्या केसमध्ये आपली जी NATM मेथड आहे, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड, त्या केसमध्ये अप्लाय होते. बघा ऑप्शन बघा आता की न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड ऑफ टनेलिंग इज सुटेबल फॉर, पहिलं ऑप्शन आहे सबवे कन्स्ट्रक्शन साठी, दुसरा आहे ॲबनॉर्मल जिओलॉजिकल कंडिशन, त्यानंतर सॉइल ॲट मीडियम ऑफ शॅलो डेप्थ, त्यानंतर टनेलिंग लार्ज सेक्शन इन अ व्हेरी डिफिकल्ट ग्राउंड. तर मला सांगा मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलंय की NATM मेथड जी आहे ती आपण कुठल्याही कंडिशन मध्ये यूज करू शकतो. सो बघा ऑल ऑफ द अबव इज द करेक्ट आन्सर, ABCD इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, मी तुम्हाला NATM मेथड बद्दल ज्यावेळेस मी तुम्हाला नोट्स बनवून दिल्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की NATM मेथडला आपण आणखी काय म्हणतो. बघा NATM मेथडला आपण ऑब्झर्वेशनल मेथड सुद्धा म्हणतो, शॉर्टकट मेथड सुद्धा म्हणतो, प्रेशर रिलीज मेथड सुद्धा म्हणतो. ठीक आहे, इम्पेरिकल डायमेन्शनिंग मेथड सुद्धा म्हणतो. तर असे वेगवेगळे नावं मी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये मेन्शन करून दिलेले आहेत. ठीक आहे, आणि हे जे नावं आहेत एक्झाम मध्ये विचारू शकतात की NATM मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज. ठीक आहे, MPSCचे फेवरेट क्वेश्चन असतात की नाव अल्टरनेटिव्ह नाव विचारतात. ठीक आहे, NATM मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याला आणखी 4 पद्धतीने आपण म्हणू शकतो, नोट्समध्ये आपल्या क्लिअर मेन्शन आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग शेप इज सुटेबल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल इन नॉन कोहेजिव्ह सॉइल. जर का आपल्याला टनेल जे आहे ते नॉन कोहेजिव्ह सॉइल मध्ये जर का आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर कुठल्या शेपचा टनेल मोस्ट प्रिफरेबल असेल. बघा मित्रांनो, मी तुम्हाला ज्या वेळेस आपण सर्क्युलर सेक्शन ऑफ टनेल बघितलेला आहे त्यावेळेस मी तुम्हाला एकदम क्लिअर मध्ये मेन्शन करून दिलं होतं की जो सर्क्युलर शेप ऑफ टनेल आहे तो आपण नॉन कोहेजिव्ह सॉइल मध्ये यूज करतो. कारण काय, त्याचं कारण सुद्धा मी सांगितलं होतं की आपण नॉन कोहेजिव्ह सॉइल मध्ये सर्क्युलर सेक्शनच का यूज करतो. तर मित्रांनो त्याचं कारण असं आहे की सर्क्युलर सेक्शन जो आहे तो एक्सटर्नल प्रेशर आणि इंटरनल प्रेशरला सुद्धा मॅक्सिमम रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो. ज्यावेळेस आपण सर्क्युलर शेप ऑफ टनेल ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करतो त्यावेळेस सॉइलचं जे एक्सटर्नल प्रेशर याच्यावरती ऍक्ट होत आहे हे एक्सटर्नल प्रेशर, आणि सपोज याच्यामधून आपण एखादं फ्लुइड पास केलं, सिवेज ट्रान्सपोर्ट केला, वॉटर ट्रान्सपोर्ट केलं, तर याच्यामधून जे इंटरनल प्रेशर याच्यावरती ऍक्ट होतील तर याला रेजिस्टन्स जे आहे ते मॅक्सिमम रेजिस्टन्स कोण प्रोव्हाइड करते, तर सर्क्युलर शेप आपलं मॅक्सिमम रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते. ठीक आहे, त्याच्यामुळे मित्रांनो त्याच्यामुळे आपण नॉन कोहेजिव्ह सॉइलमध्ये सर्क्युलर शेप प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, त्यानंतर आणखी महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता की मॅक्सिमम क्रॉस सेक्शन इज प्रोव्हाइडेड विथ मिनिमम पेरिमीटर. आपला जो सर्क्युलर शेप ऑफ टनेल आहे तो आपल्याला काय करतो, तो आपल्याला मॅक्सिमम क्रॉस सेक्शन प्रोव्हाइड करतो, मॅक्सिमम क्रॉस सेक्शन विथ मिनिमम पेरिमीटर. हे सुद्धा मी याचं वैशिष्ट्य तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करून दिलं होतं. ठीक आहे, आणखी खूप सारे पॉईंट्स मी त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करून दिलेले आहेत. ओके, ठीक आहे, आता बघा जे बाकीचे जे ऑप्शन आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे, हॉर्सशू शेप मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की हॉर्सशू शेप आपण कुठे प्रोव्हाइड करतो, तर हॉर्सशू शेप आपण आपले जे हायवे टनल आहेत त्या हायवे टनेलमध्ये प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा रेक्टँग्युलर शेप ऑफ टनेल आहेत, तर रेक्टँग्युलर शेप ऑफ टनेल आपण कुठे प्रोव्हाइड करतो सांगा, आठवा मी सांगितलेलं आहे
रेक्टँग्युलर शेप ऑफ टनेल आपण पेडेस्ट्रियन ट्रॅफिकमध्ये आपण त्याला यूज करतो. जी पेडेस्ट्रियन ट्रॅफिक असते, पेडेस्ट्रियन ट्रॅफिकसाठी आपण रेक्टँग्युलर सेक्शन प्रोव्हाइड करतो. बरं, हे रेक्टँग्युलर सेक्शन आपण जनरली कुठल्या सॉइलमध्ये प्रिफर करतो हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा एग शेप टनल. त्यानंतर काय आहे? एग शेप टनल. आता सांगा मला, एग शेप टनेल तुम्हाला इन्व्हायरमेंटमधला एग शेप सिवर आठवते का? एग शेप सिवर आणि एग शेप टनेल दोघांचा पर्पज एकच आहे. एग शेप टनेल जे आहे हे एग शेप टनेल आपण जनरली सिवेज ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज करतो. कशासाठी? सिवेज ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज करतो. का हो एग शेप टनेल आपण सिवेज ट्रान्सपोर्टेशनसाठी का यूज करतो? मी तुम्हाला सांगितलंय की एग शेप टनेल जे आहे हा एग शेप टनेल सेल्फ क्लिन्झिंग व्हेलॉसिटी मेंटेन करतो. त्याच्यामुळे आपण एग शेप टनेल जे आहे ते सिवरमध्ये आपण सिवेज ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज करतो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा की द टनेल दॅट आर मेड टू शॉर्टकट मायनर लोकल ऑब्स्टॅकल, द टनेल दॅट आर मेड टू शॉर्टकट दी मायनर लोकल ऑब्स्टॅकल आर कॉल्ड ॲज. असे टनेल की जे मायनर लोकल ऑब्स्टॅकल अवॉइड करण्यासाठी बनवलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? बघा मित्रांनो, त्याला आपण सांगा, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? तर त्याला आपण म्हणतो बघा, त्याला आपण काय म्हणतो सांगा? जे टनेल मायनर लोकल ऑब्स्टॅकल अवॉइड करण्यासाठी आपण प्रोव्हाइड केलेले असतात त्याला आपण काय म्हणतो सांगा? त्याला आपण म्हणतो ऑब्स्पर टनेल असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण ऑब्स्पर टनेल असं म्हणतो. ऑब्स्पर टनेल. ठीक आहे, समजलं. आता बघा बाकीचे जे आहेत हे जे क्लासिफिकेशन आहे ऑब्स्पर टनेल, स्पायरल टनेल, सॅडल टनेल, हे जे आहे हे आपण कशामध्ये शिकलोय? हे आपण शिकलोय क्लासिफिकेशन ऑफ टनेल बेस्ड ऑन दी अलाइनमेंट. हे आपण कशामध्ये शिकलोय? हे आपण शिकलोय क्लासिफिकेशन ऑफ टनेल बेस्ड ऑन दी अलाइनमेंट. त्याच्यामध्ये आपण स्टडी केला की त्याच्यामध्ये किती टाइप्सचे होते बघा. सॅडल टनेल, या सॅडल टनेललाच आणखी काय म्हणतात? या सॅडल टनेललाच आणखी बेस टनेल सुद्धा म्हणतात. सॅडल टनेललाच आणखी काय म्हणतात? बेस टनेल सुद्धा म्हणतात. त्यानंतर बघा, त्यानंतर आहे स्पायरल टनेल. स्पायरल टनेललाच अजून काय म्हणतात सांगा मला? स्पायरल टनेललाच अजून आपण लूप टनेल सुद्धा म्हणतो. आपण काय म्हणतो? लूप टनेल सुद्धा म्हणतो. त्यानंतर आहे बघा ऑब्स्पर टनेल. आणि ऑब्स्पर टनेल आपण कशासाठी प्रोव्हाइड केलं? तर टू अवॉइड दी मायनर लोकल ऑब्स्टॅकल. त्यानंतर बघा जे स्पायरल टनेल आहे किंवा लूप टनेल आहे, ज्या वेळेस आपल्याला आपल्या टनेलची लेंथ इन्क्रीज करायची असते त्यावेळेस आपण स्पायरल टनेल किंवा लूप टनेल प्रोव्हाइड करतो. आता टनेलची लेंथ आपल्याला कोण्या कंडिशनमध्ये इन्क्रीज करण्याची गरज भासते याचा आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे आपल्या कोर्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर काय? सॅडल टनेल. सॅडल टनेललाच आपण काय म्हणतो? बेस टनेल सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि जनरली हे जे सॅडल टनेल आहे हे आपण कुठे प्रोव्हाइड करतो तुम्हाला सांगितलेलं आहे? हे आपण व्हॅलीमध्ये प्रोव्हाइड करतो. जे स्टीप व्हॅली असतात त्या स्टीप व्हॅलीमध्ये, जे नॅरो व्हॅली असतात त्याच्यामध्ये आपण सॅडल टनेल प्रोव्हाइड करतो. अंडरस्टँड? ठीक आहे, कळालं तुम्हाला? आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज सिरियस हेल्थ इश्यू Which of the following is serious health issue in case of worker involved in tunneling operation? In case of worker involved in tunneling operation. बघा ऑप्शन रीड करतो मी. ऑप्शन रीड करतो. पहिला ऑप्शन आहे निमोनिया, त्यानंतर आहे डिफनेस, त्यानंतर आहे सिलिकोसिस आणि जॉन्डिस. बघा सिलिकोसिस बद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. तर आन्सर इज सिलिकोसिस. सिलिकोसिस काय असते याला सुद्धा मी डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आपल्या कोर्समध्ये डिटेल एक्सप्लेनेशन याचं मी दिलेलं आहे. ठीक आहे, आणि इन जनरल माहिती मी तुम्हाला आता प्रिव्हियस स्लाइडमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे दी अमाऊंट ऑफ फ्रेश एअर रिक्वायर्ड टू मेंटेन द व्हेंटिलेशन फॉर वर्कर इनसाइड द टनेल. म्हणजे टनेलमध्ये व्हेंटिलेशन व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी आपल्याला किती एअर टनेलमध्ये आपल्याला सप्लाय करावी लागेल? फ्रेश एअर आपल्याला टनेलमध्ये किती सप्लाय करावं लागेल जेणेकरून आपल्या टनेलमधलं जे व्हेंटिलेशन आहे ते व्यवस्थित मेंटेन राहील? तर मित्रांनो त्याचा आन्सर आहे बघा 6 ते 14 मीटर क्यूब पर मिनिट. किती? 6 ते 14 मीटर क्यूब. 6 ते 14 मीटर क्यूब पर मिनिट एवढी एअर आपल्याला टनेलमध्ये मेंटेन करावी लागेल. एवढी एअर आपल्याला टनेलमध्ये सप्लाय करावी लागेल टू मेंटेन दी प्रॉपर व्हेंटिलेशन इनसाइड दी टनेल. ठीक आहे. नोटमध्ये आपल्या नोट्समध्ये जे आहे ते आपल्या नोटच्या स्वरूपात मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा द मेथड यूज टू कंट्रोल द अमाऊंट ऑफ डस्ट. बघा मला सांगा आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये ज्यावेळेस स्टडी केला होता टू कंट्रोल द मेथड्स विच आर यूज टू कंट्रोल दी डस्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण 3 मेथड बघितल्या होत्या. बघा 3 मेथड कुठल्या बघितल्या होत्या? पहिली मेथड बघितली होती बघा वेट ड्रिलिंग. ठीक आहे. त्यानंतर दुसरी मेथड बघितली होती आपण यूज ऑफ व्हॅक्यूम हुड. आणि थर्ड मेथड आपण बघितली होती बघा यूज ऑफ रेस्पिरेटर मास्क.
यूज ऑफ व्हॅक्यूम हुड, यूज ऑफ रेस्पिरेटर मास्क आणि एक नंबरला कुठली होती वेट ड्रिलिंग मेथड. तर ते काय म्हणताय बघा की ज्या ठिकाणी आपल्याला जी आपली वेट ड्रिलिंग मेथड जी आहे, ज्या ठिकाणी आपण वेट ड्रिलिंग मेथड आपण यूज करू शकत नाही, ज्या ठिकाणी आपली वेट ड्रिलिंग मेथड ही अनडिझायरेबल आहे किंवा इम्प्रॅक्टिकेबल आहे, त्या ठिकाणी आपण कुठली मेथड डस्ट कंट्रोलसाठी यूज करणार. तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण आपली जी यूज ऑफ व्हॅक्यूम हुड मेथड जी आहे ही व्हॅक्यूम हुड मेथड आपण त्या ठिकाणी प्रिफर करणार. ठीक आहे, कुठली मेथड आपण प्रिफर करतो व्हॅक्यूम हुड सिस्टम. आणि या तीनही सिस्टमचे ड्रॉबॅक आहे, तीनही सिस्टमचे ॲडव्हान्टेज, कुठली सिस्टम बेस्ट आहे हे सगळे आपण कोर्समध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, समजलं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. In compressed air tunneling, the amount of air required per minute per meter square of the face area. मला सांगा हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे का? यस, आपण बघितलेला आहे की 6 मीटर क्यूब पर मिनिट पर मीटर स्क्वेअर ऑफ द फेस एरिया और 20 क्यूबिक फीट पर मिनिट पर स्क्वेअर फीट ऑफ दी फेस एरिया. ठीक आहे, तर आन्सर बघा, आन्सर आहे हा तर आन्सर नाही, हे पण नाहीये. ऑप्शन आहे बघा 6 मीटर क्यूब पर मिनिट पर मीटर स्क्वेअर, ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर बघा फोर्थ ऑप्शन आहे 20 मीटर क्यूब. 20 मीटर क्यूब पाहिजे होतं का? नाही, या ठिकाणी काय पाहिजे होतं? या ठिकाणी पाहिजे होतं 20 क्यूबिक फीट पर मिनिट पर स्क्वेअर फीट ऑफ दी फेस एरिया. ठीक आहे, अंडरस्टँड, कळालं. बघा हा क्वेश्चन आपल्या इन्व्हायरमेंट मधला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, which pattern of drilling is not used for shaft? which pattern of drilling is not used for shaft? बघा ज्या वेळेस आपण टनेल प्रोव्हाइड करतो बघा मित्रांनो, तर अंडरग्राउंड टनेल असतात, तर या टनेल पर्यंत जे आपल्याला जे मॅन पॉवर आहे, जे मशिनरीज आहेत, ते मशिनरीच्या टनेलच्या लोकेशन पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला असे व्हर्टिकल शाफ्ट कन्स्ट्रक्ट करावे लागतात. आणि हे व्हर्टिकल शाफ्ट जे आहे, हे व्हर्टिकल शाफ्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याकडे काही मेथड्स आहेत. ठीक आहे, तिच्यामध्ये बघा, तिच्यामध्ये कुठल्या मेथड्स आहेत तर ते आपल्याला बघायचे. आता एकदा आपण क्वेश्चन रीड करू. बघा क्वेश्चन काय आहे की विच पॅटर्न ऑफ ड्रिलिंग इज नॉट यूज फॉर शाफ्ट. हे जे शाफ्ट आपण कन्स्ट्रक्ट करतो, हे शाफ्टचे जे ओपनिंग आहे, हे ओपनिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किंवा शाफ्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी कुठली मेथड आपण जनरली यूज करत नाही. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगितलं मी की व्हर्टिकल वेज कट अशी कुठलीही कट अवेलेबल नाहीये. ठीक आहे, व्हर्टिकल वेज कट अशी मेथडच नाहीये. ठीक आहे, तर बघा बाकीच्या मेथड कुठल्या आहेत? बाकीच्या आहे सेंट्रल वेज कट, एंड वेज मेथड आणि अल्टरनेट वेज कट. तर मित्रांनो ही जी सेंट्रल वेज कट आहे ही आपण कुठल्या टनेलसाठी यूज करतो? जे स्क्वेअर शेप टनेल आहे किंवा रेक्टँग्युलर शेप टनेल आहे, स्क्वेअर शेप किंवा रेक्टँग्युलर शेप शाफ्टसाठी आपण सेंट्रल वेज कट यूज करतो. त्यानंतर जी एंड वेज कट आहे यालाच आपण पिरॅमिड वेज कट सुद्धा म्हणतो. काय म्हणतो याला? पिरॅमिड वेज कट सुद्धा म्हणतो. आणि पिरॅमिड वेज कट किंवा जी एंड वेज कट आहे हे आपण जे सर्क्युलर शेप ऑफ शाफ्ट आहेत, तर सर्क्युलर शेपचे शाफ्ट प्रोव्हाइड करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर जी अल्टरनेट वेज कट आहे यालाच आपण काय म्हणतो? यालाच आपण म्हणतो स्टेपिंग मेथड. याला आपण काय म्हणतो? स्टेपिंग वेज कट सुद्धा आपण म्हणतो. याला आपण काय म्हणतो? स्टेपिंग वेज कट सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर याला आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. इथे पण मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, समजला? ओके. आता बघा नेक्स्ट आहे फ्रॉम इकॉनॉमी पॉइंट ऑफ व्ह्यू टनेलिंग इज ॲडवाइजेबल व्हेन द डेप्थ ऑफ ओपन कट इज मोर दॅन. बघा क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता, ज्याच्यामध्ये आन्सर 15 मीटर दिलं होतं. मी तुम्हाला सांगितलं की आन्सर जे आहे ते रेफरन्स बुकचं जे आन्सर आहे तेच आपण कन्सिडर करायचं. आन्सर किती होतं? 18 मीटर. आणि बघा हे जे हा पेपर आहे मला वाटतं 2016चा पेपर आहे. लगेच दुसऱ्या वर्षी क्वेश्चन विचारला, पण त्यांनी काय केलं याच्यामध्ये आन्सर करेक्ट दिलं, दॅट इज 18 मीटर. मागच्या वेळेस क्वेश्चन विचारला होता त्याच्यामध्ये आन्सर त्यांनी 15 मीटर दिलं होतं, पण ऍक्च्युअल जे खरं आन्सर आहे ते आहे 18 मीटर. ठीक आहे, ओके. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन रीड करा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच दी फॉलोइंग. आपल्याला पेअर जॉईन करायचे आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी जे फर्म ग्राउंड आहे, मी तुम्हाला ज्यावेळेस आपण मेथड्स ऑफ टनेल कन्स्ट्रक्शनमध्ये सॉफ्ट सॉईलचं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं, तर त्या सॉफ्ट सॉईलच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपच्या क्लासिफिकेशन बघितलं होतं आणि बस त्याच्यावरतीच क्वेश्चन आलेला आहे. बघा त्याच्यामध्ये बघा फर्म ग्राउंड जे आहे, फर्म ग्राउंडची पेअर कुठे येईल सांगा मला? फर्म ग्राउंडची पेअर येईल नो नीड ऑफ इन्स्टंट सपोर्ट फर्म ग्राउंडचं जे आहे, फर्म ग्राउंडचं जे आपलं हे येणार आहे याच्यामध्ये फर्म ग्राउंडचं जे आहे ते काय असणार आहे? सॉइल स्टँड सपोर्टेड फॉर शॉर्ट पिरियड अँड शॉर्ट लेंथ. तर आपल्या या क्वेश्चनमध्ये आपलं जे फर्म ग्राउंडचं जे येणार आहे बघा, फर्म ग्राउंडचं जे आहे ते कशासाठी? सॉइल स्टँड सपोर्टेड फॉर शॉर्ट पिरियड अँड शॉर्ट लेंथ.
त्यानंतर आहे रनिंग ग्राउंड. रनिंग ग्राउंडमध्ये आपल्याला इन्स्टंट सपोर्ट प्रोव्हाइड करावा लागतो. आपलं जे टनेल आहे रूफला ॲज वेल एज साईड वॉलला आपल्याला इन्स्टंट सपोर्ट प्रोव्हाइड करावं लागते. त्यानंतर सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. सेल्फ सपोर्टिंग ग्राउंडमध्ये काय की आपलं जे टनेलचं जे रूफ आहे ते टनेलचं रूफ काही काळ विदाउट सपोर्ट राहू शकते. ठीक आहे, रूफला आपल्याला सपोर्ट इन्स्टंट रूफला आपल्याला काय करावं लागते, इन्स्टंट सपोर्ट प्रोव्हाइड करावं लागते. बघा फर्म ग्राउंडमध्ये सॉइल स्टँड, काही सॉइलचं जे रूफ आहे आणि वॉल आहे ते काही काळ राहू शकतात. रनिंग ग्राउंडमध्ये आपल्याला काय करावं लागते की इन्स्टंट सपोर्ट प्रोव्हाइड करावं लागते रूफ ॲज वेल एज साईड वॉलला. त्यानंतर आहे बघा सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. त्यानंतर काय आहे सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. तर सेल्फ सपोर्टिंग ग्राउंडमध्ये मित्रांनो आपल्याला सेल्फ सपोर्टिंग ग्राउंडमध्ये काय आपल्याला सेल्फ सपोर्टिंग ग्राउंडमध्ये नो नीड ऑफ इन्स्टंट सपोर्ट फॉर रूफ. जे सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड आहे या सेल्फ सपोर्टिंग ग्राउंडमध्ये जे रूफ आहे या रूफला इन्स्टंट सपोर्ट प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, नो नीड ऑफ इन्स्टंट सपोर्ट फॉर रूफ. त्यानंतर बघा त्यानंतर आहे सॉफ्ट ग्राउंड. तर सॉफ्ट ग्राउंडची कंडिशन काय आहे की आपल्याला सॉफ्ट ग्राउंडमध्ये इन्स्टंट सपोर्ट प्रोव्हाइड करावा लागेल. कशाला, आपल्या रूफला इन्स्टंट सपोर्ट प्रोव्हाइड करावा लागेल. ठीक आहे, अंडरस्टँड, कळालं तुम्हाला. आता इथे ऑप्शन दिसत नाहीये पण हे तुम्हाला कळालं का तुम्हाला. इथे सॉफ्ट ग्राउंड जे आहे ते सॉफ्ट ग्राउंड, फर्म ग्राउंड आणि रनिंग ग्राउंड. ठीक आहे, याला आपण डिटेलमध्ये आपल्या नोट्समध्ये मेन्शन केलेलं आहे आणि त्याच्यावरून तुमचा हा क्वेश्चन इझिली लागेल. ठीक आहे, समजलं. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज सुटेबल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ लार्ज साइज रेल्वे टनेल. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय की अमेरिकन मेथड जी आहे ही अमेरिकन मेथड आपण लार्ज साइज रेल्वे टनेल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा ऑप्शन स्टडी करूया बाकीचे. फोर पोलिंग मेथड आपण रनिंग ग्राउंड मध्ये यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर आहे बघा केस मेथडलाच आपण आर्मी मेथड सुद्धा म्हणतो. हे कशासाठी यूज करतो आपण, तर सिवर लेड करण्यासाठी, अंडरग्राउंड सिवरसाठी यूज करतो. त्यानंतर फुल फेस मेथड आपण कशामध्ये यूज करतो, तर फुल फेस मेथड आपण रॉक मध्ये यूज करतो. कशामध्ये यूज करतो मित्रांनो, रॉक मध्ये यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा मॅच दी फॉलोइंग. आता लिस्ट आपल्याला याच्यामध्ये पेअर मॅच करायचे आहे. याच्यामध्ये बघा शेप ऑफ टनेल आणि त्याचा हा काय की आपल्याला कुठे कुठे त्याचा यूज आहे, म्हणजे कुठल्या शेपचा कुठे यूज आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा सर्क्युलर सेक्शन. तर सर्क्युलर सेक्शन मी तुम्हाला सांगितलं की सर्क्युलर सेक्शन प्रोव्हाइड्स द लार्ज क्रॉस सेक्शन एरिया विथ मिनिमम पेरिमीटर. सो 4 आहे. त्यानंतर बघा हॉर्सशू सेक्शन. मी तुम्हाला काय सांगितलं की हॉर्सशू सेक्शन जे आहे हे हॉर्सशू सेक्शन आपण हायवेसाठी जनरली प्रिफर करतो. आणि मित्रांनो हा हॉर्सशू सेक्शन जो आहे हा हॉर्सशू सेक्शन असा फ्लॅट असतो थोडाफार. तर हा जो हॉर्सशू सेक्शन आहे ह्या हॉर्सशू सेक्शनचा जो फ्लोर आहे जो इन्व्हर्ट आहे याला आपण इन्व्हर्ट म्हणतो. बघा टेक्निकल टर्म आपण पूर्ण बघितलेला आहे. इन्व्हर्ट कशाला म्हणतात, पोर्टल कशाला म्हणतात ते आपण सगळं बघितलेलं आहे. तर हा जो इन्व्हर्ट आहे हा इन्व्हर्ट फ्लॅट असल्यामुळे आपल्याला जे वर्कर आहे त्या वर्करला मॅक्सिमम एरिया मिळतो. कशासाठी, वर्किंगसाठी. तोच जर का आपला जर का सर्क्युलर शेप असेल तर बघा हिच्यामध्ये फ्लॅट इन्व्हर्ट नसल्यामुळे आपल्याला मॅक्सिमम एरिया भेटत नाही. कशासाठी, वर्किंग करण्यासाठी. तर बघा हॉर्सशू शेप आपल्याला प्रोव्हाइड्स मोर वर्किंग स्पेस. त्यानंतर आहे एग शेप. तर एग शेप टनेल मी तुम्हाला सांगितले की एग शेप जे आहे एग शेप आपण कशासाठी जनरली सिवरसाठी प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्यामध्ये या एग शेपमध्ये व्हर्टिकल साइड विथ फ्लॅट फ्लोर नाहीये. थांबा, एग शेप जो आहे एग शेप जो आहे तो आपण कशासाठी प्रोव्हाइड करतो, प्रोव्हाइड द ग्रेटेस्ट क्रॉस सेक्शनल एरिया. एक मिनिट चुकलं होतं बघा, एक मिनिट सॉरी मिस्टेक झाली. सर्क्युलर सेक्शन मी तुम्हाला काय सांगितलं, सर्क्युलर सेक्शन प्रोव्हाइड्स द ग्रेटेस्ट क्रॉस सेक्शन एरिया फॉर लिस्ट पेरिमीटर. सो आन्सर इज 2. त्यानंतर हॉर्सशू सेक्शन काय सांगितलं की प्रोव्हाइड्स मोर वर्किंग स्पेस. त्यानंतर आहे एग शेप आहे. तर एग शेप जे आहे प्रोव्हाइड द लिस्ट क्रॉस सेक्शन एरिया ॲट दी बॉटम. बरोबर आहे, कारण की एक शेप कसा असतो बघा, हा मोठा सर्कल असतो, हा छोटा सर्कल असतो. तर लिस्ट पेरिमीटर प्रोव्हाइड करतो कशामध्ये, बॉटमवरती. लिस्ट क्रॉस सेक्शन एरिया प्रोव्हाइड करतो कुठे, बॉटमला. कोण, एग शेप सेक्शन. आणि सेगमेंटल क्रॉस सेक्शन. तर सेगमेंटल क्रॉस सेक्शनला आपण काय म्हणतो मित्रांनो, डी शेप टनेल. यालाच आपण काय म्हणतो, सेगमेंटल क्रॉस सेक्शनलाच आपण काय म्हणतो, डी शेप टनेल असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, डी शेप टनेल. आणि हा जो आहे हा डी शेप म्हणल्यानंतर असा असतो बघा, वर्टिकल साइड विथ फ्लॅट फ्लोर. वर्टिकल साइड विथ फ्लॅट फ्लोर याला आपण काय म्हणतो, डी शेप टनेल और सेगमेंटल क्रॉस सेक्शन. ठीक आहे, हे कळालं तर ऑप्शन मधून तुम्ही आन्सर लावूच शकता. ठीक आहे, अंडरस्टँड. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे
की इन ऑर्डर टू मेंटेन द डिझायर्ड शेप ऑफ टनेल, इन ऑर्डर टू मेंटेन द डिझायर्ड शेप ऑफ टनेल द क्रॉस सेक्शन ऑफ टनेल मस्ट बी चेक ॲट रेग्युलर इंटरव्हल ऑफ. आपल्या टनेलचा सेक्शन मेंटेन करण्यासाठी आपल्या टनेलचा जो क्रॉस सेक्शन आहे तो किती इंटरव्हलवरती आपण चेक करायला पाहिजे. तर मित्रांनो किती इंटरव्हलपर्यंत चेक करायला पाहिजे ऑलरेडी सांगितलेलं आहे, 8 मीटर टू 15 मीटरपर्यंत आपण तो चेक करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक 8 मीटर ते 15 मीटर झाल्यानंतर आपल्याला आपल्या टनेलचा जो शेप आहे तो चेक करायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर आहे असर्शन रिझन टाईप क्वेश्चन आहे. बघा व्यवस्थित रीड करा. फेसेस फॉर अटॅकिंग द एक्सकॅव्हेशन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल आर ओपन बाय कन्स्ट्रक्टिंग द पायलट टनेल. रिझन बघा, रिझन काय की पायलट टनेल आर सुटेबल ॲट लोकेशन व्हेन द हॉरिझॉन्टल अप्रोच टू द सेंटर लाईन ऑफ द टनेल इज शॉर्टर दॅन डीप व्हर्टिकल शाफ्ट. ठीक आहे, यस, याचं जे रिझन आहे हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, एक्सप्लेनेशन सुद्धा बरोबर आहे. सो ऑप्शन ए इज करेक्ट. मी तुम्हाला पायलट टनेल बघा एक्सप्लेन केलेला आहे. पायलट टनेल काय असते की हा जो माझा टनेल आहे, हा जो माझा अंडरग्राऊंडमध्ये मी टनेल प्रोव्हाइड केलेला आहे, तर या टनेलपर्यंत मला मॅन मशिनरी प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे, त्यासाठी माझ्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर मी व्हर्टिकल शाफ्ट प्रोव्हाइड करू शकतो किंवा या टनेलला पॅरलल एक हॉरिझॉन्टल शाफ्ट प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, या टनेलला पॅरलल असा एक हॉरिझॉन्टल शाफ्ट, हा एक टनेल आहे मेन टनेल, याच्या पॅरलल एक हॉरिझॉन्टल शाफ्ट प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, आणि या शाफ्टमधून या शाफ्टमध्ये असा परत एक पॅसेज कन्स्ट्रक्ट करून हे मटेरियल इकडे प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, तर जे पायलट टनेल असतात, आपला जो मेन टनेल आहे त्या मेन टनेलला पॅरलल आपण पायलट टनेल प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, तर ते काय म्हणतात ऑप्शन, हा रिझनिंग, आपलं जे रिझन आहे ते रिझनिंग काय म्हणते की हॉरिझॉन्टल अप्रोच, जर का हे हॉरिझॉन्टल अप्रोच या व्हर्टिकल शाफ्टच्या लेंथपेक्षा जर का कमी असेल तर आपण पायलट टनेल प्रोव्हाइड करायचा. हॉरिझॉन्टल अप्रोच जर का व्हर्टिकल अप्रोचपेक्षा जर का कमी असेल तर आपण त्या केसमध्ये पायलट टनेल प्रोव्हाइड करायचा. येस, बरोबर आहे. सो बोथ ए अँड आर आर द ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ठीक आहे, तर पायलट टनेल आपण डिटेलमध्ये आपण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आणि इथे सुद्धा मेन्शन केलं आहे. ठीक आहे, चला बघा नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज जनरली कन्सिडर द मोस्ट इफिशियंट सिस्टम फॉर व्हेंटिलेशन ऑफ टनेल. व्हेंटिलेशन ऑफ टनेलमध्ये जर मेकॅनिकल व्हेंटिलेशनमध्ये आपण बघितलं काय इनफ्लो अँड आउटफ्लो मेथड. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हटलं ब्लो इन ऑर ब्लो आउट, त्याला आपण काय म्हटलं होतं ब्लो इन ऑर ब्लो आउट मेथड. आणि ही जी ब्लो इन आणि ब्लो आउट मेथड आहे ही मोस्ट इफिशियंट मेथड ऑफ मेकॅनिकल व्हेंटिलेशन आहे. मोस्ट इफिशियंट मेथड ऑफ व्हेंटिलेशन इज कॉम्बिनेशन ऑफ ब्लोईंग अँड एक्झॉस्टिंग मेथड. ठीक आहे, आन्सर इज कॉम्बिनेशन ऑफ ब्लोईंग अँड एक्झॉस्टिंग मेथड. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे इन केस ऑफ लॉंग टनेल द ड्रेनेज सिस्टम कन्सिस्ट ऑफ सम्प वेल विच आर लोकेटेड ॲट रेग्युलर इंटरव्हल ऑफ अबाउट. जो लॉंग टनेल असतो बघा, तुम्हाला माहिती आहे टनेल अंडरग्राऊंडला असतात, ज्यावेळेस टनेलमध्ये पाणी सीप होते तर हे पाणी टनेलच्या बाहेर आपल्याला काढावं लागते, पोर्टलच्या बाहेर काढावं लागते. तर त्यासाठी आपण काय करतो, टनेलच्या अलॉंग लेंथच्या अलॉंग आपण सम्प वेल कन्स्ट्रक्ट करतो. आणि ते सम्प वेल आपण किती अंतरावर कन्स्ट्रक्ट करतो ते आपल्याला विचारलेलं आहे. किती अंतरावर कन्स्ट्रक्ट करतो माहिती आहे तुम्हाला, मेन्शन करून दिलेलं आहे नोट्समध्ये. किती अंतरावर, तर 300 ते 500 मीटर अंतरावर. ठीक आहे, अंडरस्टँड. आता बघा हा जो क्वेश्चन आहे हा आपला कशाचा आहे, एन्व्हायरमेंटचा आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पेटेंटेड एक्सप्लोजिव्ह अवेलेबल. बघा टनेलमध्ये आपण पहिल्या चॅप्टरमध्ये ब्लास्टिंग मटेरियल आपण स्टडी केलेलं आहे. त्या ब्लास्टिंग मटेरियलमध्ये आपण 7 टाईप्सचे ब्लास्टिंग मटेरियल स्टडी केलेत. ठीक आहे, आणि प्रत्येक ब्लास्टिंग मटेरियल आपण कुठला यूज करायचा, प्रत्येकाचे डिसएडव्हान्टेज काय, ॲडव्हान्टेज काय, याचं डिटेलमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी नोटमध्ये मेन्शन करून दिलं होतं की जो पेंट आहे, RDX आहे आणि TNT आहे हे आपले पेटेंटेड ब्लास्टिंग मटेरियल आहेत, आपले पेटेंटेड एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहेत. ठीक आहे, पण जो NTT आहे हा एक्सप्लोजिव्ह मटेरियल पेटेंटेड नाही आहे. ठीक आहे, समजलं का. तर बघा मित्रांनो, मला सांगा RDXचा फुल फॉर्म मी तुम्हाला काय सांगितला होता. RDXचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितला होता रॉयल डिमोलिशन एक्सप्लोजिव्ह. RDX म्हणजे काय, रॉयल डिमोलिशन एक्सप्लोजिव्ह. ठीक आहे, लक्षात ठेवा, एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारू शकतात. आता हा क्वेश्चन विचारला ना तर नेक्स्टमध्ये 2021 मध्ये 22 मध्ये आपण हा क्वेश्चन विचारू शकतात की याचं लॉंग फॉर्म काय आहे, तर रॉयल डिमोल्युशन एक्सप्लोजिव्ह. काय आहे, रॉयल डिमोल्युशन एक्सप्लोजिव्ह. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच शेप ऑफ टनेल इज सुटेबल फॉर दी पर्पज ऑफ नेव्हिगेशन. मित्रांनो, आपला जो डी शेप टनेल आहे हा नेव्हिगेशनसाठी एकदम सुटेबल आहे. कुठला सेक्शन, डी शेप सेक्शन. यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण म्हणतो सेगमेंटल रूफ सेक्शन. काय म्हणतो यालाच, सेगमेंटल रूफ सेक्शन. डी शेप सेक्शनलाच आपण काय म्हणतो, सेगमेंटल रूफ सेक्शन. ठीक आहे, अंडरस्टँड. आता बघा नेक्स्ट आहे which of the following method of tunneling is being gradually replaced by compressed air method or compressed air tunneling method. तर मित्रांनो आन्सर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. 4 पोलिंग मेथड जे आहे हे 4 पोलिंग मेथड इज ग्रॅज्युअली रिप्लेस बाय compressed air tunneling method.
ठीक आहे, अंडरस्टँड. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच सेक्शन ऑफ टनेल इज नोन ॲज सेगमेंटल रूफ सेक्शन. ऑलरेडी मेन्शन केलंय, ऑलरेडी तुम्हाला आत्ताच याच सेशनमध्ये मी तुम्हाला 2 ते 3 वेळेस सांगितलेलं असेल की डी शेप टनेललाच आपण काय म्हणतो, डी शेप टनेललाच आपण काय म्हणतो, सेगमेंटल रूफ सेक्शन असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ टनेलिंग इज यूज इन हार्ड रॉक. मला सांगा हार्ड रॉकमध्ये कुठल्या कुठल्या मेथड आपण यूज करतो. तर हार्ड रॉकमध्ये आपली बघा याच्यामध्ये हेडिंग अँड बेंचिंग मेथड असते, ड्रिफ्ट मेथड असते, फुल फेस मेथड असते, NATM मेथड असते, त्यानंतर कॅन्टिलिव्हर कार डंप मेथड असते. ठीक आहे. ह्या मेथड कशा लक्षात ठेवायची याची ट्रिक सुद्धा मी कोर्समध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. चला बघा, तर सांगा मला आन्सर तुमच्यासाठी खूप इझी आहे की हार्ड रॉकमध्ये आपण कुठली मेथड ऑफ टनेलिंग फॉलोपैकी यूज करतो. तर ती आहे हेडिंग अँड बेंचिंग मेथड. हिच्यामधली बघा 4 पोलिंग मेथड, निडल बीम मेथड आणि शील्ड मेथड जे आहेत ह्या आपण सॉफ्ट सॉइलमध्ये यूज करतो. ठीक आहे. हार्ड रॉकमध्ये ह्या मेथड यूज करत नाही आपण, ह्या आपण सॉफ्ट सॉइलमध्ये यूज करतो. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे विथ रेफरन्स टू टनेलिंग विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर आर टू बी कन्सिडर्ड फॉर डिसाइडिंग द साइज ऑफ शाफ्ट. बघा जो आपण टनेल प्रोव्हाइड करतो मित्रांनो, जे आपण टनेल प्रोव्हाइड करतो ते टनेल ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करतो तर तुम्हाला माहिती आहे टनेलची जी रिक्वायर्ड लोकेशन असते त्या रिक्वायर्ड लोकेशन पर्यंत हा माझा काय आहे, हा माझा खाली इकडे टनेल प्रोव्हाइड केलेला आहे. या टनेलमध्ये रिक्वायर्ड लोकेशनपर्यंत, रिक्वायर्ड डेप्थपर्यंत ज्यावेळेस आपल्याला मॅन आणि मशिनरीज सप्लाय करायचे असतात, मॅन आणि मशिनरीज प्रोव्हाइड करायचे असतात, तर आपल्याला एक शाफ्ट कन्सिडर करावा लागतो. काय? व्हर्टिकल शाफ्ट कन्सिडर करावा लागतो. बरोबर आहे. या व्हर्टिकल शाफ्टच्या थ्रू आपण मॅन आणि मशिनरीज या रिक्वायर्ड डेप्थपर्यंत पोहोचवतो. ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला काय विचारलंय की या शाफ्टची जी साईज आहे, या शाफ्टची साईज कशावरती डिपेंड करते. तर मित्रांनो या शाफ्टची जी साईज आहे, या शाफ्टची जी साईज आहे ती डिपेंड करते की आपल्याला किती क्वांटिटी ऑफ मक आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. साइज ऑफ शाफ्ट इज डिपेंड ऑन क्वांटिटी ऑफ मक टू बी रिमूव्ड. मक म्हणजेच काय की जे ब्लास्टेड मटेरियल आहे, जे ब्लास्टेड अनवॉन्टेड डेब्रीज आहे, ते अनवॉन्टेड डेब्रीज म्हणजेच काय, मक असते. ठीक आहे. सो क्वांटिटी ऑफ मक टू बी लिफ्टेड, आपल्याला किती क्वांटिटी ऑफ मक लिफ्ट करायची आहे त्याच्या बेसिसवर आपल्या जो शाफ्ट आहे त्याची साईज ठरते. ठीक आहे. अंडरस्टँड. ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. चला बघा नेक्स्ट बघा टनेलिंग मेथड दॅट इज नॉट सुटेबल इन केस ऑफ सॉफ्ट सॉइल. बघा फुल फेस मेथड जी आहे ती आपण रॉकमध्ये यूज करतो. निडल बीम मेथड जी आहे ती निडल बीम मेथडमध्ये आपण सॉफ्ट सॉइलमध्ये यूज करतो. 4 पोलिंग मेथड आपण रनिंग ग्राउंडमध्ये यूज करतो, म्हणजेच काय सॉफ्ट सॉइलमध्ये यूज करतो. आणि लिनियर प्लेट मेथड जी आहे, लिनियर प्लेट मेथड सुद्धा आपण सॉफ्ट सॉइलमध्ये यूज करतो. ठीक आहे. मग मला सांगा मित्रांनो नॉट सुटेबल इन केस ऑफ सॉफ्ट सॉइल, तर आन्सर काय असणार आहे, आन्सर असणार आहे निडल बीम आन्सर काय असणार आहे, तर आन्सर असणार आहे फुल फेस मेथड इज नॉट सुटेबल फॉर सॉफ्ट सॉइल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रोसिजर ऑफ रिमूव्हल ऑफ हार्ड रॉक प्रोस्ट्रुशन बाय हॅमरिंग इमिजिएटली आफ्टर द ब्लास्टिंग इज नोन ॲज. बघा त्याला आपण काय म्हणतो, एक्सप्लेन केलेलं आहे, त्याला आपण स्केलिंग असं म्हणतो. बघा स्केलिंग आणि ट्रिमिंग याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. टनेलचा शेप मेंटेन करण्यासाठी आपण ट्रिमिंग करतो आणि ज्यावेळेस आपण ब्लास्ट केलेला आहे, पण ब्लास्ट केल्याच्या नंतर जे असे काही पार्ट असे जे रॉकचे पार्ट असे काही बाहेर निघालेले असतात ब्लास्ट केल्याच्या नंतर, तर हे बाहेर जे निघालेले रॉकचे पार्ट आहेत त्याला आपण हॅमरिंग करून ज्यावेळेस खाली पाडतो आणि हे असं शेप मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, स्केलिंग असं म्हणतो. बघा स्केलिंगसाठी कीवर्ड लक्षात ठेवायचा हॅमरिंग. ठीक आहे. कीवर्ड काय लक्षात ठेवायचा, हॅमरिंग. आपण काय करतो की हे जे प्रोस्ट्रुशन बाहेर आलेले असतात याला आपण काय करतो, हॅमरिंग करून ब्लास्टिंग झाल्यानंतर लगेच आपण याला काय करतो, हॅमरिंग करून हे जे बाहेर निघालेले आहे त्याला आपण खाली पाडतो आणि आपल्या टनेलचा शेप मेंटेन करतो. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, स्केलिंग असं म्हणतो. ठीक आहे. ट्रिमिंगमध्ये काय केलं होतं आपण, ट्रिमिंगमध्ये आपण शेप मेंटेन करण्याचा प्रयत्न केला होता. याच्यामध्ये जे बाहेर निघालेले जे प्रोस्ट्रुशन आहेत तर ते आपल्याला काय करायचंय, ते आपण याच्यामध्ये हॅमरिंग करून ते पाडलेले आहेत आणि त्याला आपण स्केलिंग असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. समजलं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ड्रिफ्ट मेथड इज टाइम कन्झ्युमिंग बट प्रोव्हाइड गुड व्हेंटिलेशन. बघा ही जी मेथड आहेत बघा, ड्रिफ्ट मेथड जी आहे, ड्रिफ्ट मेथडमध्ये आपण साईडला ड्रिफ्ट प्रोव्हाइड करू शकतो किंवा बॉटमला ड्रिफ्ट प्रोव्हाइड करू शकतो किंवा टॉपला ड्रिफ्ट प्रोव्हाइड करू शकतो. आपण ड्रिफ्ट कुठे प्रोव्हाइड केली त्याच्या बेसिसवर 3 टाईपचे क्लासिफिकेशन आहेत, सेंट्रल ड्रिफ्ट, बॉटम ड्रिफ्ट, साईड ड्रिफ्ट. ठीक आहे. हे असे वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत. तर मित्रांनो या 4 टाईपचे आहेत. टॉप ड्रिफ्ट सुद्धा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की या सगळ्या ड्रिफ्ट मेथडपैकी जी सेंट्रल ड्रिफ्ट मेथड आहे ती आपल्याला बेटर व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करते. विच मेथड, सेंट्रल ड्रिफ्ट मेथड प्रोव्हाइड्स दी बेटर व्हेंटिलेशन. टाइम कन्झ्युमिंग आहे,
टाइम कन्झ्युमिंग आहे पण आपल्याला बेटर व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करते. कोण? तर सेंट्रल ड्रिफ्ट मेथड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला नोट्समध्ये हा पॉईंट नोट करून मेन्शन करून दिलेला आहे की हे जे ड्रिफ्ट मेथड आहे त्याच्यापैकी जी सेंट्रल ड्रिफ्ट मेथड आहे ती टाइम कन्झ्युमिंग आहे बट मॅक्सिमम व्हेंटिलेशन आपल्याला प्रोव्हाइड करते. ठीक आहे, समजला? तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. चला मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला मला काही सांगायचं आहे. बघा आपलं सागर सरांना तुम्ही ओळखतच असाल. बघा हे सागर सर आहेत. ठीक आहे, नॉन टेक्निकलचे लेजंड आहेत. ठीक आहे, किंग आपण म्हणू शकतो त्यांना. राज्यसेवामध्ये जे राज्यसेवा आहेत, राज्यसेवामध्ये सागर सर एकदम किंग आहेत. ठीक आहे, तर यांच्यासोबत आपलं कोलॅबरेशन आहे. ते आपली जी प्रिलिम्स आहे, तुम्हाला माहिती आहे की MES प्रिलिम्समध्ये नॉन टेक्निकलचं आपल्याला सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, पहिले आपल्याला पूर्ण टेक्निकल होतं 60 मार्क्सचं, पण आता सब्जेक्ट चेंज झालेला आहे, आपलं सिलेबस चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे नॉन टेक्निकल आहे हे नॉन टेक्निकल आपल्याला प्युअर आता नॉन टेक्निकलची फॅकल्टी लागेल. ठीक आहे, म्हणून त्या कारणाचं आपण काय केलेलं आहे, सागर सर सोबत कोलॅबरेशन केलेलं आहे आणि हे सागर सर आणि त्यांची जी टीम आहे ते नॉन टेक्निकल सब्जेक्ट घेतील आणि आपली जी टीम आहे जी टेक्निकलची आहे ते आपले टेक्निकलचे सब्जेक्ट घेतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा मी आहे, त्याच्यानंतर आपले अक्षय सर आहे, VNIT नागपूरमधून आहे. याच्यामध्ये त्यांनी आपल्या WCD मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ते WCD मध्ये जॉब करतात. ठीक आहे, त्यानंतर आपले गौरव सर आहेत, WRD मध्ये क्लास 1 ऑफिसर आहेत. ठीक आहे, माझं सिलेक्शन PWD मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे आणखी 2 फॅकल्टी आहेत जे की एक IIT खरगपूरचे आहेत, त्यांचं सुद्धा क्लास 1 मधून सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे टेक्निकलमध्ये जे पण फॅकल्टी आहेत हे पूर्ण ऑफिसर्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे आमचा जो अनुभव आहे, आमचे जे स्टडी मटेरियल आहे हे आमचं स्टडी मटेरियल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला गॅरंटी सांगतो की आमचं जे स्टडी मटेरियल आहे तुम्हाला मॅक्सिमम तो बेनिफिट करेल. ठीक आहे, टनेल, इस्टिमेशन अँड कॉस्टिंग, त्याच्यानंतर हे जे थेरोटिकल सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तर तुम्हाला गॅरंटी देतो की 10 आउट ऑफ 10 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. गॅरंटी सांगतो मी तुम्हाला की 10 आउट ऑफ 10 क्वेश्चन तुम्ही 101% तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे बघा तुम्हाला जर का टेक्निकलची जर का पूर्ण सब्जेक्टची जर का तुम्हाला बॅच लावायची असेल तर आपला जो MPSC टेक्निकल विदर्भ MPSC टेक्निकल आपला ॲप आहे त्या ॲपमध्ये आपला कोर्स ऑनलाईन कोर्स सुरू झालेला आहे. ठीक आहे, जर का तुम्ही अमरावतीचे असाल तर तुम्ही इंटिग्रेटेड बॅच सुद्धा जॉईन करू शकता, ऑफलाईन प्लस ऑनलाईन. इंटिग्रेटेड बॅचमध्ये आपले प्रिलिम्स आपले सागर सर घेतील आणि त्यांचे सहकारी घेतील आणि आपले जे मेन्स आहेत ते मेन्स आपली टेक्निकलची टीम घेईल. ठीक आहे, टेक्निकलच्या टीममध्ये आपले सर्व जे टीचर्स आहेत ते ऑफिसर्स असतील, गॅझेटेड ऑफिसर्स असतील. ठीक आहे, बघा आता त्यामध्ये आता तुम्हाला जर का आता हा माझा जो कोर्स आहे टनेल इंजिनिअरिंगचा जर का माझा एकट्याचा कोर्स जर का तुम्हाला परचेस करायचा असेल मित्रांनो तर ती सुद्धा संधी तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे, तर तिच्यामध्ये बघा हा कोर्स मी 1200 मध्ये उपलब्ध करून देतोय. आपल्या ॲपवरती हा कोर्स मी कितीमध्ये उपलब्ध करून देतोय, 1200 रुपीजमध्ये उपलब्ध करून देतोय. आता बघा त्या 1200 मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं 1200 मध्ये तुम्हाला 10 आउट ऑफ 10 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गॅरंटी मिळणार आहे. काय मिळणार आहे, सगळ्यात पहिलं मिळणार आहे तुम्हाला 10 आउट ऑफ 10 क्वेश्चन तुम्ही 101% तुम्ही सॉल्व्ह करू शकणार, याची मी गॅरंटी देतो. ठीक आहे, कारण की मी कंटिन्युअसली 19 आणि 2020 मध्ये मी कंटिन्युअसली 10 आउट ऑफ 10 क्वेश्चन टनेलचे सॉल्व्ह करून आलेलो आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा कारण की स्टडी मटेरियल जे आहे ते स्टडी मटेरियल खूप जास्त थोरली मी व्यवस्थित प्रिपेअर केलेलं आहे. ठीक आहे, रेफरन्स बुकमधून एकदम एक्झाम ओरिएंटेड आणि पेपर सेटर काय टाकू शकतात त्याच्या दृष्टिकोनातून आपली नोट्स बनवलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला बघा एक तर आपल्या 1200 रुपयामध्ये तुम्हाला 10 आउट ऑफ 10 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची हमी भेटेल. दुसरं म्हणजे तुम्हाला प्रॉपर स्टडी मटेरियल भेटेल. ज्या माझ्या प्रॉपर नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रॉपर प्रिंटेड नोट्स तुम्हाला अवेलेबल राहतील. ठीक आहे, त्यानंतर काय की त्यानंतर आपले जे लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला एक क्वालिटी रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला 1 वर्षासाठी अवेलेबल राहतील. किती 1 वर्षासाठी तुम्हाला ते क्वालिटी लेक्चर्स अवेलेबल राहतील. तर अशा प्रकारे मित्रांनो हा माझा जो कोर्स आहे तो कुठे अवेलेबल आहे. बघा हा माझा कोर्स अवेलेबल आहे विदर्भ MPSC टेक्निकल. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही विदर्भ MPSC टेक्निकल सर्च करून तुम्ही त्याच्यामध्ये ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो बघा PYQ सेशन जर का तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा. ठीक आहे, तर भेटूया लवकरच नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.